विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजचा आपला टॉपिक आहे द ब्रदर युनिट 2.1. द ब्रदर म्हणजे भाऊ. वॉर्मअप डू डायरेक्टेड म्हणजे खालील कृती सोडवा किंवा हे जे प्रश्नाचे उत्तर द्या. फॅमिली, फ्रेंड असे दोन शब्द दिलेले आहेत. याच्याशी रिलेटेड शब्द आपल्याला लिहायचे आहेत. जसे की ते दिलेले आहे मदर, सिस्टर, ब्रदर, फादर. फ्रेंडशी रिलेटेड काइंड, ऑनेस्ट, हेल्पफुल आणि क्लेवर. रीड द पोएम अँड एन्जॉय. कविता वाचा आणि एन्जॉय करा. इन लाफ्टर ब्राईट म्हणजे हास्याच्या प्रकाशात. इन शॅडोज डीप आणि गडद छायेत. अ बॉन्ड वी शेअर. अ बॉन्ड म्हणजे नाते, वी शेअर म्हणजे जोडतो. हास्याच्या प्रकाशात आणि शॅडोज डीप म्हणजे गडद छायेमध्ये आपण हे घट्ट नाते जोडतो. द लव वी कीप आणि तेच प्रेम आपण जपतो. थ्रू स्टॉर्म अँड सन वादळ आणि उन्हातून. वी वॉक ॲज वन आपण एक होऊन चालतो. यू माय ब्रदर तू माझा भाऊ आहेस. माय सन माय मून माझा चंद्र आहेस. अँड सन सूर्यसुद्धा आहेस. विथ आईज दॅट सी माय हिडन पेन माझ्या लपलेल्या वेदना पाहणाऱ्या डोळ्यांनी. यू स्टँड बिसाइड थ्रू लॉस अँड गेन तू सुखात आणि दुखात म्हणजे गेन म्हणजे प्राप्ती, सुखात आणि दुखात माझ्या सोबत असतोस किंवा माझ्यासोबत उभे राहतोस किंवा सोबत असतो. इन एव्हरी टीयर प्रत्येक अश्रूत आणि एव्हरी स्माइल प्रत्येक हास्यात. युअर प्रेझेन्स मेक्स इट ऑल वर्थवाईल तुझे असणे हे काय बनवतंय? मेक्स इट ऑल वर्थवाईल माझं जीवन अगदी सार्थ बनवतंय. लाईक रिव्हर्स फ्लो टू द सी नद्या समुद्राला जाऊन म्हणजे मिळतात. टुगेदर स्ट्रॉंग यू अँड मी आणि त्या नद्यासारखंच आपले जे घट्ट नातं आहे ते अगदी तू आणि मी अगदी स्ट्रॉंग आणि मजबूत किंवा स्ट्रॉंग आपण खंबीर आहोत किंवा मजबूत आहोत. व्हेन डेज आर डार्क अँड नाईट आर लाँग जेव्हा दिवस अंधारलेले असतात अँड नाईट्स आर लाँग रात्री लांब असतात. युअर स्ट्रेंथ अँड होप कीप मी स्ट्रॉंग. युअर स्ट्रेंथ म्हणजे तुझी ताकद अँड आणि आशा मला खंबीर बनवतात किंवा ठेवतात. थ्रू टाईम अँड स्पेस नो बॉन्ड कॅन ब्रेक. थ्रू टाईम म्हणजे वेळ आणि अंतर म्हणजे जे काही काळ आहे, जे काही वेळ आहे आणि अंतर आहे त्या अंतराच्या पलीकडे नो बाउंड कॅन ब्रेक आणि हे जे नातं आहे हे कुणीही तोडू शकत नाही. अ लव सो प्युअर लव प्रेम हे अगदी प्युअर आहे असं म्हटलं, शुद्ध आहे. नो फोर्स कॅन ब्रेक कुठलीही शक्ती त्याला ब्रेक करू शकत नाही. अमंजित अशा पद्धतीने ही कविता या ठिकाणी आपण अभ्यासलोत. याचे प्रश्नोत्तरे आपण पुढल्या भागामध्ये पाहूयात. थांबू इथे आपण. धन्यवाद.